रूम उडकून एवढा वैताग आलता का नाही, व्हिडिओ करायचा नाही चालायचं तिथं स्टॉप करणार होतो. मागच्या व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे मी निघते 4:30 बरोबर स्टँडवर, कारण पुण्याला जायला मी ब्लाबला बुक केलं. मी पुण्याला कसं झालं ते व्हिडिओच्या मध्ये सांगतो, कारण त्याच्या अगोदर साताऱ्यात आल्यावर असला पाऊस चालू होता की नाही विषय हार्ड. त्यात ब्लाबला फक्त मी कात्रज पत्र बुक केलं, कारण कात्रज मधनं पीएमपीएल पकडून मला जायचं असेल डांगे चौकात. डांगे चौकात उतरल्या पहिला चहा घेतोय, कारण थंडी पण लई होती. चहा पिल्या बरोबर 10 मिनिटांना आपला भाऊ येते मला न्यायला. मागचा व्हिडिओ पोस्ट करून बरोबर 3 दिवस झाल्यात, आणि हा व्हिडिओ 2 दिवस अगोदरच पोस्ट करणार होतो. तर माझा इश्य काय माहिती काय, पाणी बदललं की नाही माझा घसाच बसतो. दादाच्या प्लॅटवर प्रेशून आम्ही निघतोय का मॅनला घ्यायला, कारण त्याचं पण काम माझ्यावरच होतं. मालकांना पिकअप केलं, मालक काय ऐकत नव्हते, नुसतं फोनवर बोलायचे. सो आता मी येते माझ्या मेन पॉईंटवर, ते म्हणजे मी पुण्यात आमचा लास्टचा कॅप्रॉन पण झालाय, त्यात माझं बेटरमेंट काय झालं नाही, परत तेच कॉलेज भेटले. त्यामुळे माझं ऍडमिशन कन्फर्म करायला आलो मी आलाडा कॉलेजमध्ये. त्यात श्रेयसवीरला पण हेच कॉलेज भेटले, आणि आजच ऍडमिशनची लास्ट तारीख होती, त्यामुळे दोघं एकत्र आलेलो. ऍडमिशनचं काम सोपं होतं, कारण त्यानंतर अवघड होतं, कारण आता आम्हाला जायचं होतं रूम उडकायला. आता विश्वास होता की रूम पेक्षा जास्त पीजीच भरलेल्या. रूम उडकून एवढा वैताग आलता का नाही, व्हिडिओ करायचा नाही चालायचं तिथं स्टॉप करणार होतो, कारण काल मिरवणुकीत नाचून आणि अर्धा तास झोप घेऊन मी आलेलो डायरेक्ट पुण्याला. त्यामुळे असली झोप याल की नाही विषयच नव्हता. त्यानंतर फायनली 3 तास फिरून आम्हाला एक रूम भेटते. रूम मालकाचा नंबर घेऊन मी होतो डायरेक्ट रात्री इचलकरंजी मध्ये. आय थिंक या व्हिडिओ मध्ये पण माझा आवाज बसला असं वाटायला लागले. आता व्लॉग करतोय म्हटलं तेवढं तरी चालायचं. सो आज केलंय बस नाही, उद्यासाठी फॉलो करून जावा.